नमस्कार मित्रांनो, ड्रीम लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या रॉनिन गाडीची सर्व्हिसिंग करायला आलेलो आहोत वाकडेवाडी सर्व्हिस सेंटरला. तर सर्व्हिसिंग चालू झालेली आहे आणि आता दादाने चेनिंग क्लिनिंग करायला घेतली आहे. फर्स्ट सर्व्हिसिंगला जास्त काही करत नाही. चेन वगैरे क्लीन करतात, चेन लुब्रिकेंट करतात, ऑइल वगैरे टाकतात आणि ऑइल फिल्टर पण चेंज करतात. चेन क्लीन झाल्यानंतर ऑइल काढून घेतलं. एक 900-950 किलोमीटर गाडी चालली होती. त्यानंतर सर्व्हिसिंगला आणली. फर्स्ट सर्व्हिसिंग कधी पण लवकर केली पाहिजे, कारण न्यू गाडी असते, इंजिन रुळलेलं नसतं आणि मायलेज वगैरे पण कमी देतात ना गाड्या. त्यामुळं फर्स्ट सर्व्हिसिंग लवकरात लवकर करून घेतली पाहिजे. फर्स्ट सर्व्हिसिंगला लेट नाही झालं पाहिजे. जे आता बोलत होते सांगा. फर्स्ट सर्व्हिसिंगला कसं इंजन टाईट असतो, त्यामुळं गाडीच्या आवाज आत हीट काय पण तयार झालेली असते. त्यामुळे लवकर ऑइल बदली करायला लागते फाईट सर्व्हिसिंग. ओके. त्यामुळं मग हीट ते बारीक नाही घेऊन बॉडीमध्ये सगळी लूज केली ना, मग त्यामुळे इंजन लूज पडतो. लूज पडल्यानंतर मग गाडीचा पिकअप वाढतो. पिकअप किंवा मायलेज वाढतो. ओके. गाडीमध्ये ऑइल याच्यावरती प्राइस वगैरे आहे. आपल्या गाडीच्या ब्रेक पॅडमधून आवाज येत होता, त्यामुळं त्यांना प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ते क्लीन करतायत. हे क्लीन झाल्यानंतर आवाज पूर्णपणे तर बंद नाही झाला, पण आवाज बऱ्यापैकी कमी झाला. नंतर सेम पाठीमागचं पण क्लीन करून घेतलं. वॉशिंगमध्ये थोडीशी डस्ट राहिली होती, ती मी क्लीन करून घेतली. नंतर बॅटरी पण चेकअप करतात फर्स्ट सर्व्हिसिंगला. भाई बॅटरी चेक करतोय. आपण त्याला विचारू, बॅटरी चेक करताना मीटरमध्ये रीडिंग किती पाहिजे. किती पाहिजे रेटिंग याची? 1250च्या वर. स्टॅटर मारून बघायचं. या माझ्या खाली आलं की म्हटलं गाडी चालू करताना मग बॅटरी खराब आहे किंवा लो आहे. ओके. आपली 11वर गाडी घ्यायची. चांगली आहे. फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर गाडी बऱ्यापैकी स्मूथ चालायला लागली आणि न्यूट्रलचा वगैरे थोडाफार प्रॉब्लेम जो येत होता तो स्मूथ झाला. गिअर वगैरे पण स्मूथ झाले. गिअर स्मूथ नाहीत पडत ना, त्याचं कारण म्हणजे चेन लूज झालेली असते. त्यांनी चेन टाईट केल्यानंतर गिअर स्मूथमध्ये पडत होते.